Hello everyone, today we are going to learn standard 6 math practice set 26. First इथे क्वेश्चन दिलेला आहे. डिफरंट मॅथेमॅटिकल ऑपरेशन्स आर गिव्हन इन द टू रोज बिलो. इथे काही आपल्याला मॅथेमॅटिकल ऑपरेशन्स गिव्हन आहे. मॅथेमॅटिकल ऑपरेशन्स मीन्स डिव्हायडेशन, मल्टिप्लिकेशन, प्लस अँड मायनस, हे सर्व मॅथेमॅटिकल ऑपरेशन्स गिव्हन आहेत. फाइंड आउट द नंबर यू गेट इन ईच ऑपरेशन अँड मेक इक्वेशन. यामध्ये आपल्याला ह्या ऑपरेशनला सॉल्व्ह करून कोणता नंबर मिळेल ते फाइंड करायचं आहे आणि इक्वेशन तयार करायचे आहेत. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल हे ऑपरेशन्स आपण सॉल्व्ह करून घेऊ. फर्स्ट नंबर दिलेला आहे इथे 16 डिवायडेड बाय 2. यांची आपल्याला डिव्हायडेशन करायची आहे. मग इथेच आपण डिव्हायडेशन करू शकतो. 2 आणि 16 हे 2च्या टेबलमध्ये येतात. 2 1 जा 2, 2 8 जा 16, इथं 8 आन्सर येणार आहे. बट जर दुसरी मेथड आपण बघितली, जी मेथड तुम्ही आधीपासून शिकत आलेले आहात, ह्या प्रकारे पण सॉल्व्ह करू शकतो. 2च्या टेबलमध्ये 16 येतो 8 नंबरला, इथे वरती 8 राईट केला, इथे 16 आन्सर येणार. मायनस केल्यानंतर 0 0, म्हणजे आन्सर किती आलं इथे 8. ओके, 16 डिवायडेड बाय 2 आन्सर 8 मिळालं. सो इथे 8 राईट करते. नेक्स्ट आहे 5 मल्टिप्लाय 2. 5 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू 5 2 जार 10, मल्टिप्लिकेशन करायची आहे. नेक्स्ट आहे 9 प्लस 4. 9 प्लस 4 इज इक्वल टू 9 प्लस 4 केले तर किती मिळणार 13. आणि नेक्स्ट आहे 72 डिवायडेड बाय 3. आता ह्यांची पण आपल्याला डिवायडेशन करायची, सो आपण ह्या मेथडने करणार आहे. इथे 3, इथे 72. 3च्या टेबलमध्ये 7 येत नाही, तर स्मॉलर नंबर आपण 6 घेणार आहे. 2 नंबरला येतो 6. 3 2 जार 6, इथे 6 राईट केला. मायनस करायची आहे. 7 मायनस 6 1 येणार. हा 2 घ्यायचा आहे. इथे 12 नंबर होईल. 3च्या टेबलमध्ये 12 हा 4 नंबरला येतो. 3 4 जार 12, इथे 12 घेतला तर इथे 0 0 येतील, म्हणजे आन्सर मिळालेला आहे 24. इथे 24. ओके, नेक्स्ट आहे 4 प्लस 5. 4 प्लस 5 इज इक्वल टू 9. नेक्स्ट इथे दिलेला आहे 8 मल्टिप्लाय 3 इज इक्वल टू 8 3 जार 24. नेक्स्ट आहे 19 मायनस 10. ओके, 19 मायनस 10 9. नेक्स्ट ऑपरेशन आहे 10 मायनस 2 8. नेक्स्ट आहे 37 मायनस 27, इथे आन्सर येणार आहे 10. आणि लास्ट आहे 6 प्लस 7. 6 प्लस 7 13. ओके, बघा आता आपण हे नंबर्स पूर्ण फाइंड करून घेतलेले आहे. आता आपल्याला इक्वेशन मेक करायचे आहे, म्हणजे इक्वेशन तयार करून घ्यायचे आहे. इक्वेशन तयार करताना आपल्याला सेम आन्सरचे इक्वेशन घ्यायचे आहे इक्वल टूच्या बोथ साईडला. ओके, सो इथे राईट केलेलं आहे. हेन्स वी मेक इक्वेशन आर ॲज फॉलोज. आपण इथे इक्वेशन तयार करून घेऊ. इथे बघा, फर्स्ट आहे 8 आन्सर. 16 डिवायडेड बाय 2, फर्स्ट आन्सर 8 आलेला आहे. मग अशा इक्वेशनला आपल्याला बघायचं की त्या इक्वेशनचा आन्सर 8 दिसणार आहे. इथे 8 आहे. सेम आन्सरवाले इक्वेशन आपल्याला घ्यायचे आहे, म्हणजे इथे 16 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू, हे घेणार मी 10 मायनस 2. ओके, इक्वल साईडला राईट करायचं आहे. हे आपण फर्स्ट इक्वेशन तयार केला. आता सेकंड इक्वेशन बघा, इथे 10 आन्सर आहे. 10 आन्सर आणखी कोणत्या ऑपरेशनचा आलेला आहे, या ऑपरेशनचं, म्हणजे हे 5 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू 37 मायनस 27 घ्यावं लागेल. सेकंड इक्वेशन. आता थर्ड इक्वेशन बघा, इथे 13 आन्सर आहे, सो मी हे राईट करून घेते. 9 मल्टिप्लाय बाय 4 इज इक्वल टू, आन्सर 13 आहे. आणखी कोणत्या ऑपरेशनचा आन्सर 13 आहे, ह्या ऑपरेशनचं, म्हणजे हे ऑपरेशन इथे आपल्याला राईट करावं लागेल. ओके, आता फोर्थ वन ऑपरेशन बघा. फोर्थ वन इक्वेशन बघा, इथे 24 आन्सर आहे. आणखी 24 आन्सर ह्या इक्वेशनचा आहे, म्हणजे हे दोन्हीही इक्वल टूला येतील. 72 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 8 मल्टिप्लाय 3. फिफ्थ वन इक्वेशन. लास्ट आहे इथे 9. आन्सर किती आहे 9, मग इथे आन्सर 9 आहे. दोन्हीही इक्वेशन इक्वल टूच्या
अपोजिट साईडला येतील. 4 + 5 = 19 - 10. 4 + 5 चा आन्सर 9 आहे. 19 - 10 चा आन्सर 9 आहे. म्हणून आपण हे इक्वेशन फॉर्म केलेले आहे. ओके. सो ह्या प्रकारे आपण इथे ह्या ऑपरेशनचे नंबर्स पण फाइंड केलेले आहे आणि त्या नंबरच्या अकॉर्डिंग इथे इक्वेशन पण राईट केलेले आहे. ओके. सो डिअर स्टुडंट्स, हा प्रॅक्टिस सेट इथे कंप्लीट होतो. खूप सोपा प्रॅक्टिस सेट आणि छोटा होता. तर हा प्रॅक्टिस सेट समजला असेल तर तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.